नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 34 स्कॉलरशिपला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे. की जसे तुम्हाला माहितीच आहे की यावर्षी पहिल्यांदा इयत्ता 34चे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला सामोरे जात आहेत आणि एप्रिल महिन्याच्या 26 तारखेला त्यांची ही स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. आणि त्याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव व्हावा या उद्देशानं मी आज एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी त्यांच्यासाठी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण मराठी हा विषय पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण पेपर 1 म्हणजे मराठी आणि गणित असे म्हणजे एकूण मराठीचे या ठिकाणी 25 प्रश्न असणार आहेत आणि गणिताचे 25 प्रश्नांचे 50 गुण आणि गणिताचे 50 प्रश्न आणि 100 गुण अशा प्रकारे एकूण 150 मार्काच्या प्रश्नपत्रिकाचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत आणि त्यांचं आदर्श सोल्युशन देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न या ठिकाणी, खालील उतारा वाचा व खालील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांक लिहा. तर आपल्याला काय करायचे, हा उतारा या ठिकाणी वाचायचा आहे आणि या उतार्यावर आधारित जे काही खाली प्रश्न दिलेले त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला योग्य त्या पर्यायातून काय करायची आहेत, निवडावायची आहेत. तर पहिला प्रश्न, भविष्य काळात कोणत्या अभ्यासक्रमांना महत्त्व प्राप्त होणार आहे. उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही पाहू शकता, भविष्य काळात शेतीविषयक सर्वच अभ्यासक्रमांना खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही उत्तर आहे तुम्ही लगेच टिपण्याचा प्रयत्न करा, कारण स्क्रीनवरती जास्त जागा नसल्यामुळं मला ते इरेज डिलीट करावं लागणार आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये काय मिळत नाही. तर तुम्ही पाहू शकता, भारत हा कृषीप्रधान देशामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी पाहू शकता. प्रश्न क्रमांक 3, जागतिक पातळीवर भारतीय माणसाला कशामुळे संधी प्राप्त होते. तर या ठिकाणी जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रात भारतीय माणसाला आता खूप संधी प्राप्त होत आहे, म्हणजेच जागतिकीकरण याचा पर्याय क्रमांक 2. तर ही या उत्तरावर आधारित आपली हे 3 प्रश्न होते. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. आता या ठिकाणी ही एक कविता दिलेली आहे आणि या कवितेला वाचून आपल्याला 4, 5, 6 असे 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर प्रश्न 4, कवीला ब्रह्मांड कशामुळे आठवते. तर त्यासाठी कविता अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आईच्या वियोगामुळे. तर या ठिकाणी आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे ग. प्रश्न क्रमांक 5, कवी स्वर्गातून उल्केप्रमाणे कोणास यायला सांगत आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आई. स्वर्गाहून येतू उल्के समान वेगे अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 6, प्रेम या शब्दाचा कवितेतील समानार्थी शब्द कोणता. तर प्रेमास यासाठी वात्सल्य अशा प्रकारे हा एक समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. तर प्रश्न क्रमांक 7, मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो या वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2 सर्वनामे आहेत, मला आणि माझ्या. प्रश्न क्रमांक 8, वेगात मराठे वीर दौडले सात. या ठिकाणी दौडले हा शब्द अधोरेखित आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगायची आपल्याला. तर दौडले म्हणजे धावले या अर्थी हे क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, हळद पिवळ्या रंगाची असते या वाक्यात उद्देश भाग कोणता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वाक्याला 2 भाग असतात, एक उद्देश आणि एक विधेय. तर उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता असतो
आणि उद्देश सोडून उर्वरित भागाला आपण विधेय असं म्हणतो. आणि एक तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे जी क्रिया घडली त्या क्रियेला अनुसरून जर प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं जे उत्तर येते ते आपल्या वाक्याचा काय असतो, उद्देश असतो. तर या ठिकाणी वाक्य पाहू शकता तुम्ही, हळद पिवळ्या रंगाची असते. तर प्रश्न असा विचारायचा आपल्याला की पिवळ्या रंगाची असणारी कोण, तर हळद. या अर्थी पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उद्देश भाग कोणता आहे आपला, तर हळद. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, तर प्रश्न क्रमांक 10-11 साठी ही एक जाहिरात दिलेली आहे. या जाहिरातीवर आधारित आपल्याला खाली काही 2 प्रश्न दिलेले आहेत. ती 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. पहिला प्रश्न, जाहिरात अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पहिल्यांदा वाचायचे. जाहिरात कशाविषयी आहे, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच जाहिरात कागदाच्या खेळण्याचे प्रशिक्षण. बघा, कागदी खेळणी तयार करण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 11, जाहिरात कोणत्या संस्थेची आहे, तर श्री समर्थ पुस्तकालय म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता वळूया पुढचा प्रश्न 12, लाकडापासून कोणत्या वस्तू बनवतात, या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह. लाकडापासून कोणत्या वस्तू बनवतात, अर्थात प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह येणार आहे. पर्याय क्रमांक 1. 13 ते 14 उतारा दिलेला या ठिकाणी आपल्याला संवाद दिलेले आहेत आणि या संवादावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. ती प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता, संवादाचं अतिशय काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला. प्रश्न क्रमांक 13, या संवादात किती जणांनी भाग घेतला असावा. अर्थात अचूक काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की ही जी संख्या आहे संवादामध्ये भाग घेतलेल्याची आपल्याला निश्चित सांगता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1, कोणत्या वेळी हा संवाद घडला असावा. तर काळजीपूर्वक वाचल्यानंतर लक्षात येईल की हा संवाद दुपारनंतर घडलेला असावा. तर त्याचे आपल्याला 2:15 वाजता आपल्याला खेळायचं. 2:15 म्हणजे ही दुपारचीच वेळ आहे. प्रश्न क्रमांक 15, गुरुजींनी इतिहास कसा शिकवला. तर इतिहासाचा पाठ गोष्टच म्हणून सांगितला म्हणजेच गोष्टीतून. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. तर प्रश्न क्रमांक 16, हे या संवादावर आधारित 3 प्रश्न होते. ह्या 3 अचूक प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. वळूया पुढं, एका भक्ताने मोठ्या भक्तिभावाने देवळाच्या आतील भागात प्रवेश केला. देवळाच्या आतील भागात हा भाग अधोरेखित आहे. त्या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्दसमूह काय करायचे या ठिकाणी टाकायचे. तर देवळाच्या आतील भाग म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, गाभारा असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. शिव या शब्दाचा समानार्थी शब्द. शिव म्हणजे बाउंड्री, आपण ज्याला गावची सीमारेषा म्हणतो, ज्यालाच आपण वेस असं देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. शुद्ध शब्दाचे प्रश्न तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक सोडावे लागणार आहेत. अल्पायू हा एक शुद्ध शब्द आहे या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यासाठी वाचन असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 19, चिमणीची चिवचिव तसे घुबडाचा गुदकार. पर्याय क्रमांक 2. आवाज आहेत, पाठांतर वाचन असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 20, श्यामनगर या शब्दातील 3ऱ्या व 4थ्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. 3रा शब्द कोणता, न, आणि 4था शब्द कोणता, ग. न ग म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21, कही नीर या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते. कहीनीर म्हणजे या ठिकाणी हिरकणी, हिरकणी, आणि यातलं एक जो शेवटचे अक्षर कोणते, शेवटचे अक्षर पाहतात तुम्ही नी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22, आम्ही दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी पंडित नेहरूंची टिंब साजरी करतो. काय साजरी करतो, जयंती, म्हणजेच आपण बालदिन साजरा करतो, त्यांचा जन्मदिवस. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, खालील चौकटीत रिकाम्या जागी योग्य गटातील सर्व अक्षरांचा उपयोग करून जागी उभे करून शब्द तयार होतील त्या गटाचा क्रमांक शोधा. तर ही हा जो स्पेस आहे आपल्याला मधला,
या स्पेसमध्ये आपल्याला 4 शब्द बसणारा पर्याय, योग्य तो पर्याय या ठिकाणी काय करायचा आहे, बसवायचा आहे. तर आपण या ठिकाणी जर पर्याय क्रमांक 3 जर निवडला तर काय होईल, अंतर, अंबर, अंधार आणि अंगार असे 4 अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतील. प्रश्न क्रमांक 24, आकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण कोणत्या साधनांनी कराल. ग्रहगोलांचे अर्थातच आपण त्यासाठी दुर्बीण वापरतो. पर्याय क्रमांक 2, राणी लक्ष्मीबाई यांनी कोणती घोषणा केली, तर मेरी झाशी नहीं दूंगी अशा प्रकारची घोषणा राणी लक्ष्मीबाईने इंग्रजांना केली. तर अशा प्रकारे आपण मराठीचे एकूण 25 प्रश्न अचूकरित्या या ठिकाणी सोडवलेले आहेत. आता वळूया दुसरा विभाग जो असेल गणित, ज्याच्यामध्ये असणार आहेत आपल्याला काय, तर ज्याच्यामध्ये आपल्याला असणार आहेत एकूण 50 प्रश्न. तर अचूक वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न, 800 दशक बरोबर टिंब टिंब, 8,000 बरोबर टिंब टिंब दशक. तर आपल्याला 8,000चे दशकामध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी या 8,000ला आपल्याला दशक म्हणजे किती, तर 10ने भागलं तर आपल्याला उत्तर येईल एकूण 800. म्हणजेच 8,000 म्हणजेच किती, 800 दशक. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. हा अचूक भागाकार तुम्हाला तुमच्या वहीवरती टिपायचा आहे. पुढं पदावली, 5 गुणिले 100 अधिक 7 गुणिले 100 अधिक 0 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 1. तर पहिल्यांदा आपल्याला कंसातल्या क्रिया या ठिकाणी सोडवायच्या आहेत. तर पहिल्यांदा हा कंस 5 गुणिले 1000 म्हणजे ज्या ठिकाणी झाले आपले 5000 अधिक 7 गुणिले 100 याचा अर्थ 700, 0 गुणिले 10 म्हणजेच अर्थात 0च, 6 1 6 यांचा आपल्याला बेरीज करून घ्यायची. तर 6 ला 6, 0 ला 0, त्याच्यानंतर 7 ला 7 आणि 5 ला 5. तर हा गुणाकार या ठिकाणी तुम्हाला करून बघायचा. म्हणजे 5706 याचाच पर्याय कोणता, आपला पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28, 60चा सर्वात मोठा विभाजक कोणता. तर कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे स्वतः ती संख्या असते. या अर्थी पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29, तर ह्या डब्यामध्ये आपल्याला पर्यायापैकी एक चौकटीमध्ये एक संख्या बसवायची आहे, जेणेकरून याचं उत्तर किती आलं पाहिजे, 2. तर आपण अशा प्रकारे करू शकतो. सर याचं जर आपण ऑप्शन ठेवून देखील याचं करू शकतो. जर आपण या चौकटीमध्ये 1 हा अंक ठेवला तर हे अशा प्रकारे होईल. पहिला जो पूर्णांक युक्त अपूर्णांक, या दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत, समान आहेत. आपल्याला या अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. 4 1 4, 4 आणि किती 5 म्हणजे 5/4 अधिक 3/4 बरोबर 5 आणि 3 8. छेद समान झाले. 4 1 4, 4 2 8 अर्थात म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30, बाजूच्या आकृतीत एकूण किती त्रिज्या आहेत. तर तसं पाहिलं तर आपण 1 2 3 आणि ह्या 4 असे एकूण किती 4 त्रिज्या दाखवणारा पर्याय क्रमांक कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31, 45,425 या संख्येतील 5ची स्थानिक किंमत किती. उजवीकडील 5ची किंमत म्हणजे उजवीकडील 5 कोणती आहे, तर हे 5 आहेत एक स्थानचे. या अंकाची किंमत किती असते, त्या अंका एवढीच म्हणजेच 5ची किंमत किती 5च असणार आहे. तर हे झाले आपले एकूण 31 प्रश्न. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 32 काय सांगतो, 5 अंकी लहानात लहान संख्येतून 1 वजा केल्यास कोणती संख्या मिळेल. तर पहिल्यांदा आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या या ठिकाणी शोधायची आहे. तर ती संख्या कोणती असेल, तर तुम्ही पाहू शकता ती संख्या असेल आपल्याकडे 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ही 5 अंकी लहानात लहान संख्या. आणि या संख्येतून आपल्याला वजा करायचं आहे 1. अर्थातच काय बाकी उरणार आहे, 9,999. म्हणजे हा दाखवणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. पहिल्यांदा संख्या लक्षात घ्या.
प्रश्न क्रमांक 33, सुबोध एका दिवसात 3 केळी खातो तर तो 20 दिवसात किती डझन केळी खाईल? तर एका दिवसात 3 म्हणजे 20 दिवसात किती? तर या ठिकाणी 20 गुणिले 3 म्हणजे 3 0 0 3 2 6 म्हणजे तो किती 60 केळी खाईल. आणि आपल्याला माहिती आहे की 60 म्हणजे किती, याला एका डझनमध्ये किती 12. या अर्थाने जर आपण 12ला जर 60ने जर भागलं तर 12 पंचे 60 म्हणजे तो किती 5 डझन केळी खाईल. आणि 5 डझन सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34, प्रवीणने आपल्या एका महिन्याच्या पगारातून 2400 रुपयाचा मिक्सर, घरभाडे 950 व उरलेले 750 रुपये आईजवळ दिले तर प्रणूचा पगार किती? तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 2400 रुपयाचा मिक्सर घेतला, 950 रुपये घरभाडे दिले आणि उरलेले 750 रुपये काय केले? आईला परत केले. तर ह्याची जर आपण बेरीज केली तर याची संख्या होणार आहे एकूण 4100. म्हणजेच या ठिकाणी प्रणूचा पगार किती आहे? 4100 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ओळूया पुढे. 400 मिलीमीटरचे आपल्याला काय करायचे? किती सेंटीमीटर? तर मिलीमीटरचं रूपांतर मिलीमीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी आपल्याला या मिलीमीटरला काय नाही करावं लागणार आहे? तर 10ने भागावं लागणार आहे. का? कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तर अशा प्रकारे आपण 400 भागिले 10 केलं तर आपल्याला मिळतील 40. म्हणजे 40 सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36, तर या ठिकाणी तुम्हाला जो काही रंगवलेली जागा दिसत नाही तर ही गृहीत धरावी. या ठिकाणी हा एक भाग ह्या पहिल्या आकृतीमध्ये, ह्या आकृतीमध्ये हे 2 भाग, तर हे भाग रंगवलेले समजावे. तर काय करायचं आपल्याला? आकृत्यामध्ये रंगवलेली जागा दाखवणारे अपूर्णांकातील लहान मोठेपणा दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर पहिला अपूर्णांक काय सांगतो? 1 2 3 4 5 म्हणजे 2/5. किती आला? 2/5. आणि तिसरा 3/5. 3/5 म्हणजे 3/5 कसा आहे? मोठा आहे. म्हणजे हे सांगणारा पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37, वर्तुळी किती रेघा संदर्भात सममित आहे? म्हणजे वर्तुळाला किती रेघा मारल्या तरी ती अनंत आहे. कोणत्याही रेषेने ती काय होत असते? सममित होत असते. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38 मध्ये पाहू शकता पदावली आहे. सरळ आपल्याला काय व्यवस्थित मांडणी करून याला काय करायचे? आपल्याला बेरीज करावायची आहे. जसं 197 अधिक 6437 अधिक 33. तर याचं उत्तर येणार आहे 6667. म्हणजेच पर्याय क्रमांक 6000 पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. बेरीज व्यवस्थित या ठिकाणी करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 39, 75 गुणिले 0 गुणिले 8 बरोबर या जी चौकटी या डब्यामध्ये चौकटीमध्ये येणारी संख्या कोणती? तर अर्थातच आपल्याला या ठिकाणी काय येणार आहे? 0च येणार आहे. बरोबर. 75 गुणिले 0 बरोबर 0. 0 गुणिले 8 बरोबर 0. म्हणून 0 इथं 0 टाकला तरच इथं किंमत किती येणार आहे? 0. म्हणून पर्याय क्रमांक 4. कारण कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं किंवा 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार या ठिकाणी 0च येणार आहे. प्रश्न क्रमांक 40, 40 ही संख्या मूळ व संयुक्त संख्येच्या गुणाकारात रूप आहे. तुम्ही पाहू शकता 5 मूळ संख्या आणि 8 ही संयुक्त संख्या आणि 85 ही 40 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41 पदावली आहे. या ठिकाणी अतिशय सोपी. पहिल्यांदा आपल्याला काय करावायचं आहे? तर हा या ठिकाणी भागाकार करणं गरजेचं आहे. 40 भागिले 20 याचं उत्तर येईल आपल्याला 2. नंतर या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 2 झाले 40 आणि 40 वजा 40 बरोबर 0. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढे बघूत आपण. प्रश्न क्रमांक 42, प्रदोषने 15 रुपयाचा अननस, 12.5 रुपयांची चिक्कू व 5.5 रुपयांची जांभळे विकत घेतली व त्याने दुकानदारात 20 रुपयाच्या 2 नोटा दिल्या तर दुकानदार प्रदोषला किती रुपये परत देईल? पहिल्यांदा त्याने जे काही सामान आणले त्याची आपण बेरीज करून पाहूया. या ठिकाणी
तर त्याने आणलेलं आहे 15 रुपयाचा अननस, 12.5 रुपये म्हणजे 12 रुपये 50 पैशाचे चिकू आणि 5.5 रुपयाची जांभळे. तर 0 0 13 1 2 1 3 म्हणजे त्याची एकूण रक्कम किती झाली? त्याची खरेदी झाली 33 रुपयाची. त्याने 20 रुपयाच्या 2 नोटा दिल्या म्हणजे त्याने दिले 40 रुपये, अर्थात त्याचा खर्च झाला 33 रुपये. म्हणजे किती त्याला परत द्यावे लागतील? 7 रुपये परत द्यावे लागतील. 7 रुपये सांगितलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43. तर 13 ऑक्टोबर 2000 रोजी 8:15 वाजता मतदान केंद्र सुरू झाले, ते दुपारनंतर 5 वाजता बंद झाले, तर किती वेळ मतदान केंद्र चालू होते? तर आपण पाहू शकता पहिल्यांदा 8:15 पासून ते 5:15 पर्यंतचा कालखंड आपण या ठिकाणी जर काढला तर आपल्याला मिळणार आहेत एकूण 9 तास. किती आपल्याला एकूण म्हणजे किती? 8:15 ते 5:15 म्हणजे इथे मिळणार आहेत आपल्याला 9 तास. पण आपलं 5:15 पर्यंत हे केंद्र चालू नव्हतं, तर आपलं केंद्र किती वाजेपर्यंत होतं? फक्त 5 वाजता बंद झालं. म्हणजे आपले 15 मिनिटं काय झाले? तर एक कमी झाले. तर 15 मिनिटं कमी झाली. म्हणजे 8:15 ते 5:15 पर्यंत एकूण किती तास व्हायलेत? तर 9 तास व्हायलेत. पण यातले हे 15 मिनिटं आपण जास्तीचे पकडले, 5:15 पर्यंतची वेळ पकडली. आणि या 9 तासातनं जर आपण 15 मिनिटं वजा केली तर आपली वेळ उरणार आहे 8 तास 45 मिनिटे. म्हणजेच किती? पाहू शकता 9:15 तास. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक सोडणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 44. 5.6 चे 100 अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहिसाल? तर उत्तर अगदी सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 5.06. प्रश्न क्रमांक 45. एका डब्यात 5 किलोग्रॅम 750 ग्रॅम साखर होती, त्यापैकी 3 किलोग्रॅम 850 ग्रॅम साखर वापरली, तर डब्यात किती साखर शिल्लक उरली? तर या ठिकाणी वजाबाकी करूया. काय? डब्यात साखर होती 5 किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम आणि साखर वापरली किती? तर 8 किलोग्रॅम. 850 ग्रॅम साखर जर वापरली तर साखर किती उरणार आहे? 1 किलोग्रॅम आणि 900 ग्रॅम. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 46 काय सांगतो? पाच मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या आयताकृती खिडकीस 4 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल? म्हणजे हा खर्च कशाचा असेल? साफसफाईचा असेल, रंग देण्याचा असेल किंवा सजावट करण्याचा असेल. त्या ठिकाणी आपल्याला काही मेन्शन केलेलं नाही, म्हणजे उल्लेख केलेला या ठिकाणी नाही. पण आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा तो खर्च करण्यासाठी आपल्याला खिडकीचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. आणि खिडकी कशी आहे? आयताकृती आहे. आणि आयताचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो? तर लांबी गुणिले रुंदी या सूत्रानुसार. मग लांबी किती आहे? 5 मीटर, रुंदी किती आहे? 3 मीटर. 5 गुणिले 3 बरोबर किती? तर झाले 15 चौरस मीटर. बरोबर, 15 चौरस मीटर हे आलं आपलं क्षेत्रफळ. आणि प्रति चौरस मीटरचा खर्च किती आहे? 4 रुपये. तर त्याप्रमाणे 15चं म्हटल्यानंतर किती येणार आहे? 15 चौक 60. 60 रुपये. तर 60 रुपये सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 47. 23/4 म्हणजेच
पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील रूप ओळखा. तर आपण या ठिकाणी पर्याय ठेवून देखील करू शकतो. 4 पंचे 20 आणि 5 20 3 20 अधिक 3 23 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48 काय सांगतो, तर एक दोरी 1 मीटर लांब आहे. सपोज अशा प्रकारे 1 मीटर लांबीची या ठिकाणी दोरी आहे, बरोबर. त्या दोरीचा प्रत्येक तुकडा 20 सेंटीमीटर करावायचा आहे. तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर तुकडे किती करायचे? तर प्रत्येक तुकडा समान करायचे, म्हणजे 20 सेंटीमीटर जे आहे तर त्याने 20 पाचे 100 म्हणजे एकूण किती 5 तुकडे होतील. आणि दोरी किती ठिकाणी कापावी लागेल आपल्याला बघा. हा झाला 1 तुकडा, 2 3 4 म्हणजे 20 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, 80 आणि 100 म्हणजे दोरी किती ठिकाणी कापली आपण? 1 2 3 4 म्हणजेच कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49 सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण आहेत? तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा ह्या प्रत्येकाला काय करायचं, आपल्याला नंबर द्यायचा. या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर ह्या क्रमांकांची काय करायची, या ठिकाणी बेरीज करून घेणं. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 14 आणि 1 15 म्हणजे एकूण किती कोण आहेत? 15. 15 सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50 काय सांगतो आपल्याला, एका नळाला गळती लागल्यामुळे एका मिनिटाला 200 मिलीमीटर पाणी वाया जाते. तर एका तासात किती लिटर पाणी वाया जाईल? तर एका मिनिटाला किती? 200 मिलीलीटर. तर एका तासामध्ये किती? एका तासामध्ये किती मिनिट असतात? तर 60 मिनिट असतात. तर आपण पहिल्यांदा या 60 मिनिटामध्ये 200 प्रमाणे किती पाणी वाया जाईल ते पाहूया. 6 दोन्ही 12, 1 2 3 म्हणजे किती? एका तासाला 12,000 लिटर 12,000 मिलीलीटर पाणी वाया जाते. 12,000 मिलीलीटर, याचा 12,000 मिलीलीटर म्हणजेच किती? 12 लिटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 51 काय सांगतो, एका संख्येतून 7 अंक 5 वेळा वजा केल्यास 5 बाकी उरते, तर ती संख्या कोणती? तर पर्याय ठेवून जर आपण 40,000 पर्याय केला तर 7 अंक किती वेळा वजा करायचे? 5 वेळा, म्हणजे 7 पाच्या किती? 35 झाले. आणि आणखी पुरले किती? 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 40 या ठिकाणी 4. प्रश्न क्रमांक 52 काय सांगतो, म ही एक समसंख्या आहे. लक्षात घेणं गरजेचं आहे. म ही एक समसंख्या आहे आणि तर पुढील क्रमाने येणारी चौथी समसंख्या कोणती? तर पहिल्यांदा आपल्याला म अधिक 2, त्याच्यानंतर म अधिक 4, त्याच्यानंतर म अधिक 6 आणि म अधिक 8. कारण म अधिक 1 केलं तर ती विषम संख्या येणार आहे, म्हणून क्रमाने येणारी चौथी समसंख्या कोणती? म अधिक 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53 6781 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत. तर 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 म्हणजे एकक दशक शतक, शतक म्हणजे 100 म्हणजे 7ची किंमत किती? 700. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 चुकीची जोडी ओळखा. 3 रुपये 25 पैसे म्हणजे 325 पैसे, बरोबर आहे. 1.25 तास म्हणजे सव्वा तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिटे, वरचे 15 म्हणजे 75 मिनिटे, हे देखील बरोबर आहे. 5 डझन वस्तू म्हणजे 60 वस्तू, हे पण बरोबर आहे. आणि 1 किलोग्रॅम 20 ग्रॅम म्हणजेच किती? 1020 ग्रॅम होते. तर या ठिकाणी 1200 ग्रॅम दिले, म्हणजेच कोणती चुकीची जोडी या ठिकाणी? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55 43,046 ही संख्या अंकात कशी लिहाल? 43,046, तर 43,046 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. अशा प्रश्नांसाठी आपण कमीत कमी वेळ वापरला पाहिजे. पुढे जाऊया. 56 7,865 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? दर्शनी किंमत म्हणजे जे अंक दिसायले त्या अंकाची किंमत. तर तुम्ही पाहू शकता 7 आणि 8 15,
15 आणि 6 21 आणि 21 आणि 5 किती 26. 26 सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57 एक पदावली आहे. कंचे भागू बेव या सूत्राप्रमाणे आपल्याला ही पदावली काय करायची सोडायची. म्हणजे पहिल्यांदा काय करायचे आपल्याला, हे 52 आपण जशास तसे या ठिकाणी ठेवूया, कंस सोडूया पहिल्यांदा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा भागाकार 9 5 45 5 आणि 5 आणि 5 किती 10 आणि अधिक किती 8. आता बेरीज आणि वजाबाकी आपण ज्या क्रमाने आली त्या क्रमाने करू शकतो. म्हणजे 52 मधून 10 गेले किती 42 राहिले, अधिक 8 किती झाले 50. तर 50 सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 1 ते 100 या संख्येमध्ये अशा प्रकारचे 1 ते 100 या संख्येमध्ये 5 अंक किती वेळा आलेला आहे? 5 अंक किती वेळा आलेला आहे? तर अशा प्रकारचे जे काही वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मूळ संख्या किती, समसंख्या किती, जोडमूळ संख्या किती, हे उत्तर सगळे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर आपण जर याचं उत्तर जर काढलं तर 1 ते 100 या संख्येमध्ये एकूण 5 अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59 खालीपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही? पूर्ण वर्ग संख्या आहे तर 100 हा 10चा वर्ग आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60 सरळ या ठिकाणी आपल्याला काय करायचे? वजाबाकी करायचे. 5000 मधून 2978 जर आपण काढले तर उरणार आहेत 2202 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर आता उरलेत एकूण 15 प्रश्न. तर तुम्ही जी काही सोपी प्रश्न आहेत ती सोपी प्रश्न या ठिकाणी त्यांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये ती आपल्याला झाली पाहिजे, जेणेकरून आपले जे काही क्लिष्ट प्रश्न आहेत त्या क्लिष्ट प्रश्नांना आपल्याला थोडासा जास्तीचा वेळ या ठिकाणी देता येईल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 61 काय सांगतो की सोबतच्या आकृतीची घडणी केल्यास पृष्ठ क्रमांक 3च्या शेजारी कोणते पृष्ठ येणार नाही? हा पृष्ठ 3 आहे आणि याच्या शेजारी याला जर आपण हा फोल्डेड, याला जर का आपण अनफोल्डेड, याला जर फोल्ड जर केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की 2 पण आहे, 4 पण आहे, 6 इकडने येतो, 1 वरून येतो, म्हणजेच कोणता अंक येणार नाही 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62 काय 307 गुणिले 27 बरोबर किती? अचूक गुणाकार करा. प्रश्न अतिशय सोपा आहे आणि यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला येणार आहे 8359 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63 2 अंकी संख्यांना किती संख्यांना 4 ने निशेष भाग जातो? 2 अंकी पाहिजे आपल्याला आणि ह्या संख्या जर आपण जर काढल्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी इथे लिहितोय 12, त्याच्यानंतर 16, 20, 24, 4च्या पट्टीमध्ये 28, 32, 36, 40, 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 78, 82, 86, 90. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर एकूण आपल्याला 88 नंतर 88, 78 नंतर 82, 72, 76, 80, 84, 88, 92 आणि 96 अशा एकूण जर संख्या जर आपण जर मोजल्या तर ह्या संख्या येणार आहेत एकूण 24, म्हणजेच पर्याय क्रमांक 24 सांगणारा पर्याय क्रमांक कोणता आहे? 22 येणार आहेत, माफ करा. पर्याय क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक या ठिकाणी 1. एक अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी धरावायची नाही. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून जसाल की जसं 4, 8 ह्या आपल्याला चालणार नाही. 4 आणि 8 धरल्या तर त्या 24 होतील. प्रश्न क्रमांक 64 पावणे 5000 या म्हणजे किती मिळवाय? म्हणजे 7.5 उत्तर येईल. अर्थात अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला काय करावं लागणार ते पर्याय ठेवूनच. 5000 म्हणजे किती? 4750. जर आपण पर्याय क्रमांक किती ठेवला याच्यामध्ये जर 4 जर ठेवला 2750
तर आपल्याला किती येणार आहेत? म्हणजे 2750. या दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? 7500. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढे बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 65. 5,600 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 5,600 ही संख्या तर आंतरराष्ट्रीय संख्या 5,600 म्हणजे किती? तर 5,750. कुठे आहेत तुम्ही पाहू शकता? 5,750. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66. बेरीज अचूक करणं गरजेचं आहे. तर काय? 48,950 अधिक 3,099 बरोबर किती? साधं सोपं उत्तर आहे. तर याची जर बेरीज अचूक केली तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 52,049. प्रश्न क्रमांक 67 काय सांगतो? 67. 70198332 या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या. आपल्याला आता लहानात लहान संख्या तयार करायची, याचा अर्थ आपल्याला सुरुवातीला 0 घेता येईल का? घेता येणार नाही. तर 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती होईल? 1 0 2 3. त्याच्यात नंतर मोठी कोणती? तर 7. म्हणजे 10,237. सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68. 68 काय सांगतो? तर 77,777 या संख्येतील सहस्त्रस्थानच्या अंकाच्या डावीकडील 7ची स्थानिक किंमत किती? सहस्त्रस्थान म्हणजे कोणतं? 1000 स्थान. 1000च्या अलीकडे डावीकडे कोणतं आहे? 10,000 स्थान. 10,000 स्थानचा अंक कोणता? 7. 7ची 1 10,000 म्हणजे 10,000. या अर्थाने 7 10,000 म्हणजे 70,000. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 69. 4 मिनिटे बरोबर 400 सेकंद चौकटीत यापैकी कोणतं चिन्ह? 4 मिनिटे म्हणजे 1 मिनिटे म्हणजे किती? 60 सेकंद. मग 4 मिनिटे म्हणजे किती? 4 गुणिले 60. 4 0 0. 4 सक 24 म्हणजे 240 सेकंद. अर्थात 400 सेकंद कसे आहेत? मोठे आहेत. म्हणून कोणतं चिन्ह? क्रमांक 2. 70,007 ही संख्या अंकात कशी लिहिसाल? 70,007. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71. 79,000 बरोबर 80,000 अधिक 9,000. या ठिकाणी 7 अपेक्षित आहेत. 70,000 अधिक 9,000 अधिक या ठिकाणी कोणता अंक ठेवला म्हणजे आपल्याला ही 79,918 ही संख्या मिळून जाईल. तर आपण या ठिकाणी जर बेरीज करून पाहिली तर 900 हा अंक जर ठेवला तर आपल्याला त्याची बेरीज किती मिळणार आहे? 19,918. पण ही संख्या 70,000 अशीच वाचावी. प्रश्न क्रमांक 72. चौ बरोबर रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहून संख्येचे नाव पूर्ण होईल? आपण याला काय म्हणू शकतो? 54 देखील म्हणू शकतो आणि 64 देखील म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 73. 1 दशक 38 एकक ही संख्या कशा प्रकारे? 1 दशक 38 एकक म्हणजे किती? टोटल झाले 48 एकक. तर 48 एकक आपण कसे लिहू शकतो? पाहू शकता तुम्ही. 2 दशक आणि 28 एकक म्हणजेच 2 दशक म्हणजे 20 आणि वरचे 28 म्हणजे 48 झाले. तर हे पण 48 होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर माफ करा, लिहिता येणार नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. ही संख्या कोणत्या प्रकारे लिहिता येणार नाही? अर्थात आपल्याला तर कन्फ्यूज करतात अशा प्रकारचे प्रश्न. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय गोंधळून जातो. नेमकं कसं प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही. आता तुम्ही पाहता माझं जसं झालं एवढं सोडवलं, पण एवढ्या याच्या बोलण्याच्या ओघामध्ये काही ज्या बारीक सारीक चुका होतात त्या चुका आपल्याला काय करता आल्या पाहिजे? टाळता आल्या पाहिजे. म्हणजे ही संख्या कोणत्या प्रकारे लिहिता येणार नाही. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये काही चुका आहेत या प्रश्नामध्ये. तर 2 दशक आणि 28 एकक ह्या पद्धतीने आपल्याला संख्या लिहिता येईल. 4 दशक 8 एकक असं सुद्धा लिहिता येईल आणि 3 दशक 18 असं सुद्धा लिहिता येतील. आणि 138 ह्या प्रकारे मात्र आपल्याला लिहिता येणार नाही. कारण 138 म्हणजे किती? तर 13 दशक आणि 8 एकक होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 74, सर्वात लहान 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज. सर्वात लहान 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज. सर्वात 2 अंकी संख्या कोणती आहे तर 10 आहे. 10 मध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज किती? 1, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न, 61 ही संख्या 19 पेक्षा टिंबटिंबने मोठी आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? 61 मध्ये आपण काय करूया, अतिशय सोपं. 61 मधून 19 काय करायची? वजाबाकी करायची. आणि वजाबाकी केल्यानंतर उरते काय तर 42, म्हणजे कितीने मोठी आहे? 42. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अगदी पुढच्याच महिन्यामध्ये सरावासाठी ही जी प्रश्नपत्रिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकेच्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ जो आहे आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयावर लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळं अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.